ओके. आता बघा सुपरपोजिशन थिरम काय सांगतो आपल्याला. सुपरपोजिशन थिरम पहिली गोष्ट आपल्याकडे काय असतं, जर दोन सोर्सेस असतील तर आपलं सुपरपोजिशन थिरम लागतो. दोन सोर्सेस असतील तर आपण काय करतो, इंडिव्हिज्युअल सोर्सेसमुळे जाणारा करंट काढतो. म्हणजे समजा आता इथं किती आहे, 12 व्होल्ट आहे आणि 6 व्होल्ट आहे. तर आपण काय करतो, 12 व्होल्टमुळे जाणारा करंट कशातून काढायचा आहे मला, कुठलाही रेजिस्टर देऊ द्या, 1 ओहम देऊ द्या, 3 ओहम देऊ द्या, 5 ओहम देऊ द्या, कोणत्याही एका रेजिस्टर मधला जाणारा करंट आपण काढू शकतो. कसा काढणार आहे, तर सुपरपोजिशन थिअरम मधून करंट काढताना आपण काय करतो, एक सोर्स कन्सिडर करायचा, बाकीचे सोर्स सगळे निग्लेक्ट करायचे. निग्लेक्ट करताना काय करायचे, रिप्लेस करायचे. जर व्होल्टेज सोर्स असेल तर काय करतो आपण, त्याला शॉर्ट करतो, आणि करंट सोर्स असेल तर त्याला काय करतो आपण, ओपन करतो. आता तुम्हाला नाही सिलेबसमध्ये फक्त काय आहे, व्होल्टेज सोर्स आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचंय, शॉर्ट करायचं त्याला, आहे की नाही. म्हणजे जिथं जिथं दुसरं सोर्स दिसतात तिथं काय करायचं, शॉर्ट करायचं. बघा आता कन्सिडर करू केस 1. केस 1 ला काय करणार आहे, कन्सिडर 12 व्होल्ट सोर्स, आहे का नाही. केलं सोर्स पहिला कन्सिडर काय केलं, 12 व्होल्ट केला. 12 व्होल्ट कन्सिडर करायचा आणि काय करायचं, बाकीचे काय करायचं. आता अजून दुसरा कुठला आहे, 6 व्होल्टचा आहे, तो काय करणार मी, शॉर्ट करणार. शॉर्ट केला. नंतर काय झाला, त्याच्या खाली काय आहे, 1 ओहमचा रेजिस्टर. आता आपल्याला कशातून करंट सांगितलाय, 1 ओहम मधला रेजिस्टर, 1 ओहम मधला करंट काढायचा आहे का नाही. म्हणून आपण 1 ओहम मधून जाणारा करंट या 12 व्होल्टमुळे किती असेल हा काढायचा पहिल्यांदा. इकडे किती झालं, 3 आणि 5 काय आहेत सिरीज मध्ये, म्हणून काय करणार त्याला एकदाच लिहू आपण, 8 ओहम. ओके, काय अडचण आहे का. चला आता काय करायचं, मला 1 ओहम मधला करंट काढायचा आहे. कसं काढणार मी, 1 ओहम मधला करंट मला जर काढायचा असेल तर मला जर इथून येणारा करंट माहित झाला किती आहे, इथून येणारा करंट जर काढला मी, तर 1 ओहम मधला करंट मी करंट डिव्हिजन रूलने काढू शकतो, आहे का नाही. कसं काढणार बघा, इथून येणारा करंट काढा अगोदर. टोटल करंट कसं काढणार, हे दोन कसे आहेत, पॅरलल. पॅरलल मध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि सिरीज मध्ये 2 ओहम टाकायचा. 1 आणि 8 पॅरलल काढलं तर किती तरी पाहणं. हा आता बघा महत्वाची गोष्ट, पॅरललचा कॉन्सेप्ट सांगायचा आहे तुम्हाला. मला काय सांगायचं आहे, हे बघा पॅरललचा कॉन्सेप्ट सांगायचा आहे मला. पॅरलल कधी कन्सिडर करतो आपण, पॅरलल साठी बघा, पॅरलल साठी काय आहे, पॅरलल साठी 2 महत्वाची कंडिशन काय आहे. समजा हा एखादा रेजिस्टर आहे आणि हा एखादा रेजिस्टर आहे, हे दोघं पॅरलल मध्ये कधी येतील, हे पॅरलल मध्ये कधी येतील, ज्या वेळेस याचा एक टर्मिनल याचा एक टर्मिनल एकत्र येईल आणि दुसरं राहिलेले शिल्लक राहिलेले 2 टर्मिनल पण एकत्रित येतील, तरच ते पॅरलल मध्ये. जर समजा या 2 टर्मिनलच्या मध्ये कुठला तरी डिव्हाइस आला, समजा काही असू द्या, व्होल्टेज सोर्स असेल, ओके व्होल्टेज सोर्स असेल, किंवा अजून एखादा रेजिस्टर आला, मध्ये रेजिस्टर आला, समजा इथं R आला, तर हे R1 आणि R2 या केसमध्ये दोघही पॅरलल नाही आहेत. का नाही आहेत, कारण त्यांचे दोन्ही टर्मिनल 0 रेजिस्टन्सने आपण कनेक्ट केलेले नाहीत. ओके, काहीतरी मध्ये आलेलं आहे, इथं पण आलं इथं पण आलं. आता बघा हा रेजिस्टर आहे, हा रेजिस्टर आहे, मला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचा. मी काय करणार, इथं बघा एखादा हा सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स आहे इकडे, किंवा ह्या 2 टर्मिनल मध्ये घ्यायचे मला. पॅरलल मध्ये कसं करणार मी, याला एक टर्मिनल जोडलं, याला एक टर्मिनल, ह्या 2 टर्मिनलला पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं. मी काय करणार, एक टर्मिनल इकडे कनेक्ट करणार, दुसरं टर्मिनल राहिलेलं इथे कनेक्ट करणार. हे झाले दोघं जण, हा R1 सुद्धा आणि हा R2 सुद्धा काय झाला, पॅरलल मध्ये झाला. त्यांचं कनेक्शन, त्यांचं डायरेक्शन कशी असू द्या, फक्त इम्पॉर्टंट काय की त्याचं एक जे 2 टर्मिनल आहेत ते 0 रेजिस्टन्सने कनेक्ट पाहिजेत, है ना. ते किती डिस्टन्स वरती राहू द्या, किती लेंथ मध्ये असू द्या. ओके चला ठीक आहे, असू द्या. आता इथं बघा 1 आणि 8 काय आहेत, पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये काय करतो आपण, 2 रेजिस्टन्स पॅरलल मध्ये असतील तर काय करतो, समजा हा R1 आहे आणि हा काय आहे, R2 आहे. याच्याऐवजी आपण काय करतो, एकच रेजिस्टन्स लिहितो, याच्याऐवजी आपण एकच रेजिस्टन्स लिहितो, त्याला म्हणतो आपण R इक्विव्हॅलंट. ओके, R इक्विव्हॅलंट कसा काढतो आपण,
पॅरल मध्ये 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय असतं 1/R1 प्लस 1/R2. ओके, आता याला कॅल्क्युलेट करा बघा काय येईल. R2 प्लस R1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डिवायडेड बाय बेसचं काय करणार आहे R1 into R2. ओके. हां, आता काय झालं इज इक्वल टू काय झालं हे 1/R इक्विव्हॅलेंट आहे का नाही. म्हणजेच काय आहे 1/R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय आहे R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 R2. ओके, आता त्याला काय करणार आहे रेसिप्रोकल घ्यायचा आहे का नाही. काय करणार देअरफॉर R इक्विव्हॅलेंट काय येणार आहे R1 R2 अपॉन ओके. आता हे सगळं आपण लक्षात ठेवायच्या ऐवजी आपण डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवतो R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. ओके, चला या केसमध्ये R1 काय आहे 1 ओहम आणि या केसमध्ये 8 ओहम. चला हे जर पॅरल काय येणार आहे 0.88. चला डायग्राम काढायला विसरायचं नाही. डायग्राम डायरेक्ट आन्सर लिहायचे नाहीत. शक्य तेवढं थोडंसं डायग्रॅमॅटिकली शो करायचा प्रयत्न करायचा. साईन काढायला विसरायचं नाही का नाही. हां, इथं काय झालं प्लस मायनस हे 2 ओहम आला 1 अँड 8 ओहम काढा बरं. R1 R2 काय झालं 0.88 आला आहे का नाही. हे 2 ओहम आला. दोघे सिरीज हे कसं आलं 0.88 R1 R2 अपॉन कसं आलं 1 into 8 अपॉन 1 प्लस 8 बरोबर काय आलं 8/9 आलं आहे का नाही. इथं आलं. पुढची स्टेप काय येणार आहे टोटल करंट काढायचा मला आय काढायचं असेल तर माझ्याकडे काय येणार आहे 2 आणि 0.88 काय झाले सिरीजमध्ये 2.88 झालं. मग आय इज इक्वल टू काय येणार आहे V अपॉन R. V किती आहे 12 R किती आहे 2.88 आला आहे की नाही. हे दोघं जण सिरीज मध्ये आहे त्याच्यामुळे किती आला आन्सर बघा 12 अपॉन 2.88 म्हणजे 5.4 किती आला 166 अँपियर आला. म्हणजे हा 4.166 अँपियर इथून गेला हे की नाही. आता या 4.166 पैकी 1 ओहम मधून किती गेला आणि 8 ओहम मधून किती गेला हे काढायचं आपल्याला आहे की नाही. तर आपल्याला कुठलं काढावं लागेल 1 ओहमचं काढायचंय कारण आपल्याला 1 ओहमचा विचारलेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे करंट फ्लोईंग थ्रू 1 ओहम कसं काढणार बाय करंट डिव्हिजन रूल ओके. वेगवेगळे प्रकार आहेत पण आपण शक्यतो करंट डिव्हिजन रूलने प्रिफेअर करतो. ओके, बघा काय येतं करंट डिव्हिजन रूल. समजा यातून जाणार करंट म्हटलं मी I1. ओके, तर I1 इज इक्वल टू काय येणार आहे I1 इज इक्वल टू टोटल करंट त्याच्यातून येणार करंट किती आहे टोटल I इंटू कशातला करंट काढायचा मला 1 ओहम मधला I1 ज्याच्यातून जातोय तो सोडून द्यायचा आणि त्याच्या ऑपोजिट मधला पकडायचा. पॅरलल मध्ये जे ऑपोजिट ब्रँच आहे ते पकडायचे. आता इथं 8 आहे. ओके, 8च्या अगोदर 3 and 5 आहे इथं कळते का काय आहे 3 and 5. मग आपण फक्त 3 किंवा 5 पकडणार आहे का टोटल रेजिस्टन्स ऑपोजिट पॅरलल ब्रँच मध्ये टोटल रेजिस्टन्स किती आहे तो पकडतो. समजा इथं 5 ला अजून एखादा पॅरलल मध्ये असता तर तो सॉल्व्ह केला असता अगोदर पॅरललचा आणि त्याच्यानंतर हे सिरीज मध्ये टाकून नंतर मग ते कळते का. म्हणजे पॅरलल मध्ये जी ब्रँच आहे त्याचा टोटल रेजिस्टन्स काढायचा. आता टोटल रेजिस्टन्स किती येईल बघा 8 आला आहे का नाही. ऑपोजिट I1 मधला ऑपोजिट रेजिस्टन्स काय 8 ऑपोजिट डिवायडेड बाय 8 plus 1. त्या दोघांचं पॅरलल मधल्या ज्या दोन ब्रँचेस आहेत त्यांचे सम करायचे. काय येणार आहे 1 प्लस 8 काय येईल बघा आय किती आहे टोटल 4.166 इंटू 8 डिवायडेड बाय 9 4.10. बघ जरा थोडस काय एकदा करून 4.166 into 8/9 3.70. नाही सर इंटू 8/9 ची व्हॅल्यू काय रे लेखन इकडे द्या. अरे बरोबर तर केले ना. कसं करत होतो बघा इक्वल हा जरा तिथे हा
3.70 काय केलं तुम्ही? एम्पियर. अरे 8.9 ची व्हॅल्यू बघा आता 3.70 एम्पियर आहे का नाही. हे झालं केस 1 मुळे, म्हणजे हे झालं फक्त 12 व्होल्ट मुळे जाणारा करंट झाला त्यातला. कोणत्या डायरेक्शन मध्ये झाला? या डायरेक्शन मध्ये झाला. ओके, कुठल्या डायरेक्शन मध्ये झाला? या डायरेक्शन मध्ये झाला. हे महत्वाचं आहे. या केसमध्ये आपल्याला हे महत्वाचं आहे. आता केस 2 मध्ये बघा, केस 2 ला काय येणार आहे बघा. केस 2 ला काय येणार आहे? 12 व्होल्ट होता अगोदर आपण कन्सिडर केलं, आता कुठला करणार आहे? 6 व्होल्ट कन्सिडर करणार. 12 व्होल्टला काय करणार मी? शॉर्ट करणार. ओके, आता हे मी डायरेक्ट 8 लिहू काय इट इज. हा 12 व्होल्ट काय झाला? शॉर्ट झाला. ओके, हा 12 व्होल्ट काय झाला? शॉर्ट. हा 1 ओहम 6 व्होल्ट प्लस मायनस 2 आणि हा 8. काय अडचण आहे का? बघा आता ह्या 6 व्होल्टमुळे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंटची डायरेक्शन काढायची आपल्याला. काय करायची? करंटची डायरेक्शन बघा, ही अपवर्ड गेली इथून. करंट डायरेक्शन काय? अपवर्ड. ह्याच्यातून जाणारा करंट सुद्धा काय असणार आहे? एका ब्रँच मध्ये एकाच डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होऊ शकतो है ना. ह्यातून काय झाला? अपवर्ड करंट झाला. म्हणजे हा करंट अशा डायरेक्शन मध्ये चालू आहे. आता बघा, मगाशी मी काय सांगितलं होतं, जर दोन रेजिस्टरचे एक सिंगल टर्मिनल जर कनेक्ट केले, इकडं असा टर्मिनल कनेक्ट केला आणि याचा जो टर्मिनल आहे हा तो याच्या टर्मिनलला कनेक्ट केला, तरी 2 आणि 8 काय झाले? पॅरलल झाले. 2 आणि 8 काय झाले? पॅरलल झाले. याच्याऐवजी मी अशी डायग्राम काढू शकतो याला. वन ओहम इकडे आला 8 ओहम आणि जे पॅरलल मध्ये काय केलं? 2 ओहम. 8 आणि 2 पॅरलल सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल? 1.6. याच्यावरून ही डायग्राम आपल्याला भेटेल. कुठली? वन 1.66 आहे की नाही. बघा, प्लस मायनस 6 व्होल्ट. करंटची डायरेक्शन बघा आता ही अशी चालू झाली आणि 1 ओहम मध्ये करंटची डायरेक्शन कोणती आहे? अपवर्ड आहे की नाही. करंटची डायरेक्शन काय आहे? अपवर्ड आहे. चला टोटल करंट काढा. आय 2.66. आय किती येईल? याच्यावरून तुम्हाला हे करतील ना 1.66 आणि 1 काय झाले? सिरीज. हा, मग काय येणार आहे? 2.66. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही किती आहे? 6 व्होल्ट डिवायडेड बाय आर किती आहे? 2.66. हा 2.25 ना, 255 एम्पियर. हा 2.25 आहे का? हा, ऑलवेज 2 डिजिट मध्ये आन्सर घ्यायचं म्हणजे थोडंसं सोपं जातं. ओके, 2.25 एम्पियर गेला. हा डायरेक्शन, करंटची डायरेक्शन कुठली आहे? अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे का नाही. देअरफॉर करंट, कंबाइंड करंट आहे का नाही, कंबाइंड करंट ड्यू टू 12 व्होल्ट अँड 6 व्होल्ट इज, बघा, आय इज इक्वल टू काय आहे? आय डॅश पहिल्यांदा काय काढू? आय डॅश प्लस आय डबल डॅश. आता आय डबल डॅश काढताना बघा हा काय झालाय? अपवर्ड डायरेक्शन मध्ये, त्याच्यामुळे त्याला काय करणार आपण? निगेटिव्ह कन्सिडर करणार आहे का नाही. हा, आय डॅश किती आहे? आय डॅश येणारा पॉझिटिव्हच आहे ना. आय डॅश कसा आहे? केस 1 ला आपण काय म्हटलं? 12 व्होल्ट सोर्स मुळे आय डॅश म्हटलं करंट. ओके, 12 व्होल्ट सोर्स मुळे काय म्हटलं? आय डॅश. आणि 6 व्होल्ट मुळे केस 2 इथं लिहायचं पूर्ण व्यवस्थित लिहा. केस 2 कन्सिडर 6 व्होल्ट आहे का नाही. आणि सोर्स आहे का 6 व्होल्ट सोर्स. करंट काय झाला? आय डबल डॅश. चला काय येणार आहे? आय डॅश किती आला आपला? 3.70. आता हे प्लस आय डबल डॅश कुठल्या डायरेक्शन मध्ये? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये ना.
आपला करंट पहिला कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये आहे, दुसरा या डायरेक्शन मध्ये आहे. ओके, तर कसं येणार बघा, मायनस 2.25. हा किती येईल मग, 1.45 एम्पियर हा येईल. दिस विल बी द फायनल आन्सर.